तुमच्या डोक्यात दोन माणसं राहतात. एक तुम्हाला पुढे नेतो, विश्वास देतो, तू हे करू शकतोस, आणि एक तुम्हाला थांबवतो, सांगतो नाही, तू हे नाही करू शकणार. आणि सगळ्यात भयानक गोष्ट काय आहे, तुम्ही ज्याचं ऐकता तेच तुमचं पूर्ण आयुष्य बनत असतं. मग हे दोन आवाज म्हणजे आपल्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड, चेतन मन आणि अचेतन मन. मग चेतन मन म्हणजे काय, तर तुम्ही आता जे बोलताय, ऐकताय, कृती करताय, विचार करताय ते तुमचं चेतन मन म्हणजे कॉन्शियस माइंड. आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, तुमच्या मनातली भीती, विश्वास, तुमच्या सवयी, हे सगळं म्हणजे तुमचं सबकॉन्शियस माइंड असतं. हा सबकॉन्शियस माइंड तुमच्या आयुष्याचा हिडन कंट्रोलर असतो. बघा, तुम्हाला मी एक उदाहरण देते. जेव्हा समुद्रमार्गे जहाज चाललेलं असतं तेव्हा जहाज कोण चालवतो, कॅप्टन. कॅप्टन जी दिशा ठरवेल, जो वेग ठरवेल त्यानुसार जहाज चालवत असतो. पण त्या जहाजाचं इंजिन नाही चाललं, इंजिन बंद असलं तर जहाज चालेल का? त्याचप्रमाणे तुमच्या मध्ये सबकॉन्शियस माइंड जो आहे हा तुमचा इंजिन असतो आणि कॉन्शियस माइंड हा तुमचा कॅप्टन असतो. जेवढं तुम्हाला अचेतन मनाकडनं, सबकॉन्शियस मनाकडनं ऊर्जा मिळेल, इंधन मिळेल, तेवढं तुम्ही खूप चांगल्या प्रकारे कार्य करू शकता. आता उदाहरण बघा, तुम्ही असं ठरवता की मला गणिताचा चांगला अभ्यास करायचा आहे आणि चांगला स्कोअर करायचा आहे. हे कोण ठरवतं, तुमचं कॉन्शियस माइंड, की मला चांगला गणिताचा अभ्यास करायचा आहे. पण तुमचं सबकॉन्शियस माइंड काय सांगत असतं, गणित विषय अवघड आहे, मला नाही जमणार. मग ह्या दोन विचारांपैकी जो जिंकतो ते तुमचं आयुष्य बनत असतं. आता दुसरं अजून एक उदाहरण बघा. लहानपणी आपल्याला कुत्रा चावलेला असतो आणि कुत्र्याबद्दलची भीती आपल्या मनामध्ये बसलेली असते. आता आपण मोठे झालेले, कुत्राच आपल्याला घाबरतो. कुत्र्याला हाड म्हणलं की तो पळून जाणार असतो, तरी पण कुत्रा समोर दिसला की आपल्या पोटात भीतीचा गोळा उठतो. हे कशामुळं, कारण कुत्र्याबद्दलची जी भीती आहे ती आपल्या अचेतन मनामध्ये, सबकॉन्शियस मनामध्ये साठवलेली असते. या सबकॉन्शियस मनाला जर तुम्ही कंट्रोल केलं तर तुम्ही आयुष्यामध्ये अशक्य गोष्ट देखील शक्य करू शकता. पण या सबकॉन्शियस मनाने जर तुम्हाला कंट्रोल केलं तर तुम्ही आयुष्यामध्ये काहीही करू शकणार नाही. मग या सबकॉन्शियस मनाला कसं कंट्रोल करायचं हे शिकायचं आहे का तुम्हाला? मग या सबकॉन्शियस मनाला कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला रोज पॉझिटिव्ह विचार करावा लागणार आहे. हो मी हे करू शकतो, हो मी हे करू शकतो. त्यानंतर तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करावं लागणार आहे. मोठं झाल्यावर तुम्हाला काय बनायचंय, डॉक्टर बनायचंय, IAS ऑफिसर बनायचंय, ते तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करावं लागणार आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, ते चित्र तुम्हाला डोळ्यासमोर रोज आणावं लागणार आहे. मी खूप अभ्यास करून मोठा अधिकारी झालेलो आहे, माझे आई वडील खूप आनंदी आहेत, त्यांनी मला मित्रांनी अभिनंदन केलेलं आहे. हे सगळं व्हिज्युअलायझेशन तुम्हाला रोज करावं लागणार आहे. आणि स्वतःला रोज अफर्मेशन द्यावं लागणार आहे. मला गणित येतं, इंग्रजी विषय सोपा आहे, मी करू शकतो, मला खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करायला जमतं, सगळं माझ्यासाठी सोपं आहे. हे अफर्मेशन जेव्हा तुम्ही रोज स्वतःला देणार त्यावेळेस तुमचं सबकॉन्शियस माइंड हे तुमच्या कंट्रोलमध्ये येईल आणि तुम्हाला जे पाहिजे त्याच पद्धतीने ते वागायला लागेल. मग आजपासून सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करायला सुरुवात करणार ना? व्हेरी गुड.